नमस्कार. प्रतिकार न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पिंपरी चिंचवड मधला पुतळ्याच्या जवळ पिंपरीमध्ये आज सकल हिंदू समाजाच्या वतीनं धर्मांतर थांबले पाहिजे, हा नक्की काय प्रकार आहे ते संतोषजींना आपण विचारूयात. संतोषजी, हा काय विषय आहे? कुठल्या धर्माचा विषय आहे? नाही, हा सकल हिंदू समाजातर्फे या ठिकाणी आपण एक आंदोलन करतोय, मूक आंदोलन केलेलं आहे. हे आंदोलन बेसिकली आपली मागणी आहे सरकारकडे की धर्मांतर बंदी कायदा व्हावा. धर्मांतराचा विषय हा आज भारतामध्ये नवीन नाहीये. त्याची परिणिती आपण जाणतोय की आज म्हणून ज्या ईशान्य भारतामध्ये तर विशेष करून ख्रिश्चन पॉप्युलेशन वाढलेलं आहे आणि तिथं ग्रेटर नागालँडची मागणी झालेली, झोलँडची मागणी झालेली आहे. याचाच अर्थ काय? जिथं जिथं धर्मांतर होतं तिथं तिथं हिंदूंच्या आस्था बदलल्या जातात आणि त्याच्या आधारे स्वतंत्र देशाची मागणी केली जाते. भारताचा इतिहास आहे की आजपर्यंत विविध प्रकारच्या आक्रमणांच्या मुळे भारताचे तुकडे झालेले आहेत. जिथं इथं हिंदू कमी झालाय तिथून इथून देश तुटलेला आहे. मग भारताचे पाकिस्तानमध्ये असू द्या, अफगाणिस्तान असू द्या, बांगलादेश असू द्या, सगळीकडे फाळणी झालेली आहेत, तुकडे झालेले आहेत. आणि हीच अधोगती जर का पुढे होत राहिली तर भारत देश राहणार नाहीये. म्हणून आमची या सरकारकडं या मूक आंदोलनाच्या माध्यमातून मागणी आहे की धर्मांतराचा बंदीचा कायदा व्हावा, त्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी. विशेष करून आज या डिसेंबरमध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये हा निषेध आंदोलन करण्यामागचं औचित्य हे आहे की ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून विशेष करून या शेवटच्या पिरियडमध्ये जास्तीत जास्त हिंदूंना कसं कन्वर्ट होता येईल त्याच्यावरती त्यांचे प्रयत्न केले जातात. मग त्या भूल थापांना बळी पाडून किंवा वेगवेगळी प्रलोभनं आमिष दाखवून मात्र हिंदूंचं धर्मांतर केलं जातं. विशेष करून हिंदूंमधला जो भोळा बाबडा SC ST समाज आहे आज त्याला जास्तीत जास्त बळी पडतोय. आणि या सर्व समाज बांधवांना वाचवण्यासाठी आणि हे सगळं थांबवण्यासाठी आम्ही इथं हा मागणी करण्यासाठीचा हा मूक आंदोलन केलेला. हा जो धर्मांतराचा जो कायदा आहे तो मान्य करतील काय? ही सरकार, आता जे नवीन सरकार आलेलं आहे फडणवीस सरकार, हे फडणवीस सरकार मान्य करू शकतं? नाही, बघा, सरकार कोणाचं आलंय याच्यासाठी सकल हिंदू समाज म्हणून अपेक्षा बाळगली आहे का? तर फडणवीसांचं आलंय का? भाजपचं सरकार आहे का? हिंदुत्ववादी सरकार आहे का? देश म्हणून जर का विचार करतो तर याच ठिकाणी इतर कुठल्याही पक्षाचं सरकार असतं तरी आमची मागणी नक्की तीच राहिली असती की हा कायदा झाला पाहिजे. भविष्याचा भारताचा विचार करता धर्मांतर बंदी झालीच पाहिजे. हिंदू धर्मातील सर्वात जास्त रोग कुठल्या समाजामध्ये जाण्याचा आहे, किंवा जी तुम्ही धर्मांतर हा विषय थांबवा म्हणताय किंवा कायदा लागू करा म्हणताय, तर कोणता समाज धर्मांतर करतो जास्तीत जास्त? हे बघा, समाज म्हणण्यापेक्षा आपण हिंदू समाजाचंच कशा पद्धतीने विघटन होईल हे आज नुसतं भारतातली जी काही धर्मांतराची समस्या आहे ही त्याच्यामागं फार मोठं आंतरराष्ट्रीय नेटवर्क काम करत आहे. आणि या जाळ्याच्या माध्यमातून भारतामध्ये वेगवेगळ्या शक्ती भारताला तोडण्यासाठी काम करतात. खास करून अगदी या ठिकाणी मी अगदी जबाबदारीने सांगतो की भारतामध्ये सगळ्यात जास्ती धर्मांतर घडवून आणण्याचं काम हे ख्रिश्चन मिशनऱ्यांकडे चालतं. सेवेच्या माध्यमाच्या गोंडस नावाखाली हे धर्मांतर चालवलं जातं. आणि विशेष करून मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्याकडचा जो SC ST समाज आहे विशेषतः तो बळी पडतो. त्यामुळं हिंदूंचं खास करून ख्रिश्चन धर्मामध्ये धर्मांतर करण्याचं मोठ्या प्रमाणावरती षडयंत्र रचलं जाते. आणि हे नुसतंच मी ईशान्य भारताचं उदाहरण दिलेलं तसं नाहीये. तर आज तुम्ही तामिळनाडूमध्ये जा, केरळमध्ये जा, आंध्र प्रदेशात जा, तिथं सरकार पुरस्कृत धर्मांतर देखील केलं जातं इथपर्यंतचे. म्हणून हे सगळं थांबावं याच्यासाठीच धर्मांतर बंदीचा किंवा ते महाराष्ट्रामध्ये तरी कायदा व्हावा अशी आमच्या सकल हिंदू समाजातर्फे मागणी आहे. धन्यवाद सर, आपण ज्या माहिती दिलेली आहे. धर्मांतर कायदा हा लागू सरकारने केला पाहिजे. आपली उत्सुकता लागली की देवेंद्रजी फडणवीस साहेब नवनिर्वाचित जे मुख्यमंत्री आज झालेले आहेत राज्याचे, किंवा भारताचे जी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत
हा कायदा लागू होतोय या नाही होतोय हा माहित नाही, पण जी संतोषजींची मागणी आहे धर्मांतर थांबलं पाहिजे, धर्मांतरचा कायदा लागू झाला पाहिजे, याच्यावर आपण बघूयात पुढील घडामोडी. प्रतिकार न्यूजला संपर्क करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा विसरू नका.